अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आज मंत्रालयातील दालनात मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याबाबत कार्यवाहीही सुरू करण्यात आलेली आहे। तर काय आहे निर्णय पाहूया खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर महिला व बालविकास विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। या विभागात 18,882 पदांची भरती होणार आहे। विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनात मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली आहे। यावेळी महाराष्ट्र शासनाने 70,000 पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 5,639 अंगणवाडी सेविका व 13,243 अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 18,882 पदांची भरती करण्यात येणार आहे। 14 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान मुख्य सेविका पदाची ही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। ही प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने राबवण्याबाबत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। यासोबतच राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांचीही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशा सूचना देखील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। यावेळी महिला आणि बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त श्री कैलाश पगारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते।